अरे सुहास, तुझ्या लग्नाचं बघावं लागेल काहीतरी. किती मुली बघितल्या, पण त्या सगळ्या मुलींनी तुझ्या वागणुकीमुळे सगळ्यांनी नकार दिला. आता मी तरी काय करू? माझं काही चुकलं का? मी आहे तसा आहे. मी पण बघितल्या ना मुली. अरे हो, पण आता वय वाढत चाललंय तुझं. लग्न तर करायला पाहिजे ना. आता नाही तर कधी करायचं तुझं लग्न? बघ, माझा भाऊ आहे, त्याची मुलगी, त्याच्यासाठी विचारते बघ मी तुला. तुला माहिती नाही तो कसा आहे म्हणून. तो देणार आहे का मला मुलगी? हा, आगाव आहे त्याला. अरे आगाव जरी असलं ना, माझा भाऊ येतो, मला नाही म्हणणार नाही. तेवढा विश्वास आहे मला त्याच्यावर. मला तर वाटत नाही, पण तू म्हणते तर जाऊ आपण. हो चल बरं, लगेच जाऊन येऊ आपण. बघून तर येऊ, चल. चल. मग दादा, बरं आहे ना तू? हा, बरं चाललंय एकदम. त्याला काय? पूर्वचं कसं चाललंय? मस्त चाललंय. तुझं कसं चाललंय आत्या? सगळं चांगलं चाललंय बघ. मग कॉलेज वगैरे सगळं सुरू आहे व्यवस्थित? हो, सगळं सुरू आहे माझं. बरं दादा, माझं ना एक तुझ्याकडे काम होतं. बोल की मग. हा, काय काम होतं बोल. अरे आता सुवासचं वय झालंय लग्नाचं, तर ना त्याचा लग्नाचा विचार करते बघ मी. एकदम उत्तम. लग्न वेळच झालं पाहिजे, आहे का नाही? आता सगळी वय झाले ना, करून टाक. पुढे लय अडचणी येतात. काय पैशा पाण्याची अडचण असेल तर सांगून टाक, काय घाबरू नको. अरे पैशा पाण्याची अडचण नाहीये. मी आहे ना सुहासबद्दल आणि पूर्वाबद्दल विचार करते लग्नाचा. म्हणजे तुझ्या मुलीचा हात माझ्या मुलाच्या हातात देण्यासाठी विचार करते. डोकं फिरलं काय तुझं? हा, डोकं फिरलं काय? हॅड हल्लं? अरे ह्याच्या हातात माझ्या पोरीचा हात देऊ? करतो काय पोरगा तुझा? हा, अरे करेल की आज ना उद्या. करल की करतोय काय आता? अरे बोमलत हिंडत आहे गाव भरती, मला काय माहिती नाही काय? आज इकडं तर उद्या तिकडं. वरावर लक्ष ठेवायचं सोडलं आणि तुला काही कळत नाही. अरे उभं आयुष्य गेलं तुझं पाहुण्यांच्या दारात हिंडण्यात, आणि आता काय करायचं? त्याच्या वेळेत लक्ष दिलं असतं, शिक्षण दिलं असतं. आहे का त्याची लायकी माझ्या पोरीचा हात मागायची? मामा हे बघा, मी नोकरी शोधतोय, असं काय बोलू नका. अरे शोधतोय, ज्या वयात पोरगी शोधायची असती सेटल होऊन, त्या वयात तू नोकरी शोधायला लागलाय. अरे याला एक काय कळत नाही. माझी पोरगी बघ, अरे इंजिनियर होईल, इंजिनियर. अशी तिला आहे ना एक स्थळ येते ना. हा, तुमची लायकी तरी आहे का पोरगी करायची माझी? नोकरी भेटेल तेव्हा भेटेल, पण घरी आहे ना सगळं ओके मध्ये, राहील त्या आनंदात. काय ओके रे? हा, घराची कौलं बदलल्यात का तुम्ही? ओके. अरे प्रगती कशी करायची मामाकडनं शिक. हे बघ घरदार लागलाय सांगाय मला. बघ दादा, तू पण लग्नाच्या आधी काही कामवत नव्हतास, लग्न झाल्यावरच कमवायला लागलास. हा पण करेल ना आज ना उद्या. अगं पण माझ्या बापाची तेवढी ऐपत तर होती ना. तुमची आहे का तेवढी ऐपत? ऐपत लय मोठा शब्द झाला. लायकी आहे का लायकी? काय ताई तू बी जरा सोयरीक जमवा, पण आपल्या बरोबरीच्या माणसानी. तुम्ही कुठं आम्ही कुठं? मेळ तरी लागतोय का आपला? काहीतरी आलेत घेऊन उग. साधी गोष्ट, चला मी तयार झालो, समज मी लग्नाला तयार झालो, तुला पसंत आहे का हे पोरगा? नाही, मला बिलकुल पसंत नाही हा मुलगा. काय येतं काय ह्याला? नुसतं घरातच बसलेला असतो दिवस रात्र. बघितलं, अशी पुरी लायकी काढतात. मग त्यापेक्षा आमच्या मोठ्यांकडनं जी लायकी काढून घेतली त्यातच समाधान माना. जावा आता. पटलं पाहिजे तुम्हाला बी. अजून ऐकून घ्यायचं काही? हा, काढली ना आपली लायकी, ऐकूनच घ्यावं लागतं. येळ निघून गेली ना, ऐकूनच घ्यावं लागतं. तुला म्हणत होतो नाही देणार मामा मुलगी, तरी घेऊन आली तुम्हाला. चला आता, लायकी काढली आपली. बघितलं, खरं बोलल्यावर राग येतोय. नाही तर काय. अरे राग येणार सुद्धा आबरूदार लागतो. यांची काय आबरू आहे रे आपल्या पुढे? आणि खुशाल वर्तवण करून आले लग्नाचं विचारायला. आत्याला पण काय नाही कळत. जाऊ दे, ते टीव्ही चालू कर जा. हा, रिमोट आणि इकडे. हो.
तुला बोललो होतो नाही नको जायला. कसं आहे ना, वेळ आल्यावर सगळेच बदलतात. मला वाटलं होतं आपला मामा आहे, जाऊ आपण बघू एकदा विचारून, पण मामा पण बदलला. आणि मामाच तरी काय चुकलं बरं? तो श्रीमंत आहे, पैसा आहे त्याच्याकडं, तो मोठ्या घरीच मुलगी देणार ना, मला का देईल? अरे पण सुहास, आधी बाहेरचे लोक तुला नावं ठेवत होते, आता तर मामाच ठेवायला लागलाय बघ. आता तरी काहीतरी कामधंदा कर तुम्ही काहीतरी. आणि तसं पण माझं काही एवढं वय नाही झालं, भेटेल मला पण मुलगी. सुहास, हा घे चहा. आणि काय हा लॅपटॉप मध्ये डोकं खुपसून बसतोस? अरे उठ जरा, बाहेर जाऊन कामधंद्याचं बघ. काही कामच चालू आहे माझं. बाबा, मला असं वाटतंय अजून एक इंटरव्ह्यूचा ईमेल येईल मला, पण भीती पण वाटती. एवढे इंटरव्ह्यू दिले पण अपयश आलं मला. आता मला नाही वाटत मी काही करू शकतो. अरे पोरा, यश अपयश काय तुझ्या हातात आहे का? आपलं प्रामाणिकपणे प्रयत्न करीत राहायचं बघ. आणि हो, जरा बाहेर जाऊन कामाचं बघा रे, तुझं आता लग्नाचं वय झाले. हे सुद्धा आम्ही सांगावं लागतंय तुला, कामधंदे बघ म्हणून. जाऊ दे, तुले नको म्हणवलं. अरे गेला रागानी, बोलायचंच नको ह्याला काही. इथं बसला सोय पोरा. काय करू बाबा, मग मला काहीच समजना. अहो, एवढे दिवस बाहेरचे लोक नावं ठेवत होती, टोमणे मारत होती, पण आता घरचे सुद्धा बोलायला लागलेत मला. मी किती प्रयत्न केले बाबा, मी एवढा नालायक आहे का काही एका सुद्धा कंपनीत मला काम नाही भेटलं? एवढा नाराज होऊ नको आता. अरे तुम्ही तरणी पोरे, तुम्ही जसं निराश झाल्यागत बोलायला लागलं तर आमच्या सारख्याने काय करायचं? तुला नोकरी भेटली नाही किंवा तुझ्या नोकरीच्या इंटरव्ह्यू मध्ये पास झाला नाही म्हणून वाईट वाटत आहे ना? अरे मी शेतकरी आहे. मी पाहिलं पीक जेव्हा काढलं होतं ना शेतीत आपल्या, अख्ख्या उभ्या पिकालाच बाजार नव्हता गावला. मला अशीच बोलायची सगळी. पण काय माहितीये का, ज्याच्यात हिंमत असते ना त्यालाच किंमत असते. तो असं मनगट गाळून नको बसू. पण काय करावं मला हे पण समजा. तुम्ही सांगा ना. काय माहितीये का, जेव्हा आपल्या हातात काहीच करण्यासारखं नसतं का, तेव्हा निवांत आपल्या रानात जायचं आणि त्या मोकळ्या आभाळाखाली शांत विचार करायचा. प्रत्येक गोष्टीचं उत्तर मला तिथंच सापडले आतापर्यंत, तुला बी सापडेल. तू माझ्या बरोबरच चल संध्याकाळी, बघ तुला जरा मोकळं झाल्यागत वाटतंय का नाही. ठीक आहे. आणि चल, इथं नको बसून राहू. बसलाय नसायचं हात पाय गाळून. चला. इकडल्या दरवाजाने जाऊ. मग सुहास, कसं वाटलं आपल्या शेतात फिरून? प्रसन्न वाटतंय. मग तुझ्या प्रश्नाची उत्तरं तुला भेटली का नाही? अजून तर नाही भेटली बाबा, पण असं हलकं झाल्यासारखं वाटतंय. हे बघ, तुला सोप्या भाषेत तुझ्याच प्रश्नाचं उत्तर सांगतो. ही जी दिसते ना तुला, ही काळी माती, ही आपली आई आहे आणि हिनंच आपल्याला घडवलंय. म्हणजे आपण नाही, आपल्यापेक्षा अनेक महान पुरुष या मातीत गाठलेले आहेत. आणि त्या मातीत आपला जन्म झालाय. तेव्हा अशी किरकोळ संकट आली, परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेली म्हणून हातावर हात धरून बसायचं नसतं, पेटून उठायचं, परिस्थितीशी लढायचं. अरे शेवटी शेतकरी कष्टकरी आपण. इतिहास वाच जरा. अरे कुठल्या बी क्रांतीची सुरुवात आहे का शेतकऱ्यांनी आणि कामगारांनीच केलेली. आणि सुहास, आम्ही जे तुला टोमणे मारत होतात ना, ते काय तुला राग येण्यासाठी नाही काही.
आमचा हेतू हेच होता की तू कामासाठी जिद्दीनं पेटून उठाव. बाबा, मला एक गोष्ट तुमच्याकडून शिकायला भेटली. म्हणजे एखाद्या वर्षी एखादं पीक जर गेलं किंवा त्याला भाव नाही भेटला तर शेतकरी काय शेती करायला सोडून देतो का? नाही ना. तो दुसऱ्या वर्षी पुन्हा नव्याने सुरुवात करतो, हिरवगार पीक आणतो. तसंच मला पण वाटतंय का मी नव्याने सुरुवात करतो आणि जिद्दीनं काम करतो. मला नक्की यश येईल. बघा ना किती हिरवीगार शेती दिसती. तसंच माझं आयुष्य सुद्धा ह्या शेतीसारखं फुलून जाईल असं मला वाटतंय. भेटलं का नाही उत्तर? भेटलं. तेच तुला मी सांगत होतो. अरे 10,000-20,000चं बी आहे ना असं मातीत फेकून देऊन पावसाच्या आशेवर पीक घेणारा शेतकरी आपण. काय लगेच खचून नसतं जायचं. चला आता जाऊ घरी. सुहास, आता अगदी जोमाने काम करायचं. हो आई. चला. मग कशी असत? मी मस्त आहे. तुम्ही कशा आहेत? मी पण छान आहे. आणि काय करतात ग तुझे मिस्टर? माझे मिस्टर ना खूप मोठे कलाकार आहेत. अहो त्यांनी खूप मोठे मोठे वेब सिरीज मध्ये काम केले. माहितीये का, खूप छान ऍक्टर आहेत ते. छान आहे. आणि हो वहिनी, तुमचे मिस्टर काय करतात? माझे मिस्टर का करतात ना शेती, आणि ते मोठे कलाकार पण आहेत बरं का. कलाकार म्हणजे काय करतात ते? म्हणजे ते बघ, ते नाही का मोठे गायक आहेत. अरे वा वा. हो म्हणजे ते गातात ना? हो. मला गाणी ऐकायला खूप आवडतात बघा. मी ना एकदा ऐकायला येईन तुमच्याकडं. अगं, असं कसं तू येशील ऐकायला? ते आमचं बँड वादक असतील ना, मग ते गाणं गातात. अच्छा, म्हणजे तुमचा बँड आहे का? बँडवाले आहेत का ते? अगं तसं नाही, म्हणजे कसं ते मोठे गायक आहेत ना, मग त्यांना असं बँड लागतो, वादक लागतो, चांगली माईक सिस्टीम लागते, मग तेव्हा ते गातात ना. असं असं कुठं आपल्या दोघं तिघासमोर गाणार ना ते? नाही, काय नाही होत. दोघं समोर पण गाऊ शकतात ना ते. आता बघते मी त्यांना सांगून. नाही नाही, सांगू नका तुम्ही. मला ना त्यांचं गाणं ऐकायचंच आहे. आम्ही ना उद्या येतो, मला त्यांचं गाणं ऐकवा. उद्या मला शूटिंग आहे, मुंबईला जायचंय. आपण परवा जाऊ ना. अहो काय हो तुम्ही. परवा जाऊ. मी ऍडव्हान्स पण घेतलाय. बरं, परवा येतो आम्ही. अगं परवा कुठं, पण आता त्यांना विचारावं लागेल. कसं आहे ना, ते गातात की नाही आपल्या दोघा तिघासमोर म्हणून. हो गातात हो, असं काही नाही. बघा ना प्लीज प्लीज. बरं हा ठीक आहे, मी विचारते त्यांना. नाही आम्ही येतोच परवा. हा येतोच आम्ही. तयारी करा, त्यांना सांगा प्रॅक्टिस वगैरे मस्त करा. कोणतं गाणं म्हणणार आहे ते पण निवडून ठेवा म्हणा. बरं ठीक आहे, चालतंय. मग कळवते मी तुम्हाला. हा चला येते मी. हा हा. ओ जाऊया बरं का आपण. हो. आहो काय करतोय? अगं काय नाही, बसलो होतो जरा. बोल ना, काय म्हणते? आहो ते परवा ना मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली होती, तर ते दोघे नवरा बायको येणार होते आपल्या घरी. अरे वा, चांगली गोष्ट आहे की, येऊ दे. तर तुम्ही त्यांना गाऊन दाखवा. काय गाऊन दाखवा. काहीतरी काय? हा, काही पण असते का? मस्करी करते काय माझी तू? अहो नाही, खरंच तुम्ही त्यांना गाऊन दाखवा. तसलं नाही जमणार. काही पण काय दाखवायला होती तू? दुसऱ्यांचे नवरे किती हाऊस मौज करतात त्यांच्या बायकाची, आणि तुम्ही साधं गाऊन नाही दाखवू शकत? अगं हाऊस मौस सगळं ठीक आहे, मी पण करेन, पण हे जरा विचित्र नाही का वाटत ग? कसं पण गाऊन दाखवा, मला नाही माहिती. अगं कसं पण, मी दाखवायला तयार आहे, त्यांनी बघितलं पाहिजे ना. पण बघतील हो, पण तुम्ही फक्त गाऊन दाखवा. बघतील? हो. तुझी मैत्रीण येडी बिडी नाही डोक्यात? नाही, तुम्ही फक्त गाऊन दाखवा. नाही जमणार ग. करा ना प्लीज. चालतंय, तुझ्यासाठी मी करतो बरं का, पण एकदाचा. हा चालतंय. मग मी आता स्वयंपाक बनवते त्यांच्यासाठी. हा हा, बनव बनव. गाऊन दाखवा. चालतंय. मग अजून बाकी? बाकी काही नाही. बरं हा, खूप उशीर होतोय, बोलवा ना तुमच्या मिस्टरांना. अगं हो बोलवते, आधी तुम्ही जेवण करून घ्या ना. अहो जेवण बिवण नको, आम्हाला ना पहिलं गाणं ऐकायचंय. असं म्हणताय का? हो. बर बोलवते मी त्यांना. हो लवकर बोलवा. आहो 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 ऐका ना.
हे काय घातलंय? कसा दिसतोय माझा गाऊन? कसा दिसतोय माझा गाऊन? कसा 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 दिसतोय सांगा ना, सांगा ना कसा दिसतो मी गाऊन घातल्यावर. अहो काय माहितीये का, माझी बायको मला म्हणलीच होती तिची मैत्रीण आणि नवरा येणार आहे, त्याच्यासमोर तुम्ही गाऊन दाखवाल का? म्हणलं गाऊन दाखवत नाही, गाऊन घालून पण दाखवतो. वहिनी तुम्हाला तुम्हाला पाहिजे का असला? 100 रुपये में आता है, सबके मन को भाता है, जितना भी पसीना है बिल्कुल नहीं चिपचिपाता है. एक 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 डान्स, अजून एक. अजून एक धक धक करने लगा, उमर जिया डरने लगा. डान्स चला इथून घरी, तुम्हाला दाखवते डान्स. अयो अयो. असं का केलं तुझ्या मैत्रिणीने? तीच म्हणली ना गाऊन दाखवा, मी तिच्यासाठी गाऊन दाखवलं, नाचून दाखवलं, गाऊन घातला तरी सुद्धा. अहो हा असा गाऊन घालून नव्हता दाखवायचा, गाऊन दाखवायचं होतं त्यांना, म्हणजे गाणं गाऊन दाखवायचं होतं. गाणं गाऊन दाखवायचं होतं? हो. अगं मग आधी तरी सांगायचं ना मला, हे तुझी मैत्रीण मला येडा समजेल. हो समजेल, तुम्हाला वेळात समजेल. अगं त्यांना थांबव, त्यांना म्हणून माझे मिस्टर असे नाहीयेत. मी थांबवतो. अरे तुम्ही कुठं जाताय आता? अजून माझी इज्जत खराब करायला काय? आधीच तर हा गाऊन घालून ठेवताय. चला आतमध्ये चला. अगं बाई नमस्कार. नमस्कार. तुम्ही आलात का इथे राहायला? हो. अच्छा, मग कोण कोण आहे घरात? दोघंच आहेत आम्ही. अच्छा, मग सामान सगळं आणलं का? हा राहायला चाललो इथं, मला जॉब लागलाय ना. हो का? त्यामुळं. अच्छा अच्छा. नाव काय तुझं? बर, तुला काही मदत हवी असेल तर सांगा, मी येईल. काय बाई, एवढं मी तिला बोलली तरी बोलली नाही मला एक शब्द. काय झालं? ते आपले शेजारी. हा. अहो मी आपला शेजार धर्म म्हणून बोलायला जाते आणि ती पोरगी एक शब्द बोलत नाही माझ्याशी. हा असेल ती शिकलेली, पण एवढा अहंकार. अगं लाजत असेल ती. कसं आहे माहितीये का, नवीनच आली ना इथं, त्यामुळे बोलायला दबकत असेल. असेल तसं बी. जाऊ दे, तुला काय करायचंय, तू आपली तुझी कामं बघ. मी तर काम करते हो, पण आपला शेजार धर्म असावा, बोलणं चालणं हे तर असतंच ना. शेजार धर्म प्रत्येक जण पाळतोच असं नाही. काय तुमच्या मनात ते आहे ना, ते तिच्या मनात असेल कशावरनं. ठीक आहे, नाही बोलत, आज उद्या ओळख झाल्यावर बोलावं लागेल. बरोबर आहे. बरं, मी करू का तयारी आता? हा करा, जावा. चला तुम्ही पण तयार करा. हा झाली सगळी तयारी संक्रांतीची? हो सगळी झाली. बरं. अरे या या या. पाया पड. सुखी राहा. तिळगुळ आणणार ना? हो आणते. कसं वाटलं आमचं गाव? भारी आहे. थोडा टाइम लागन फक्त रमायला. कसं आहे, लोकांशी बोलायचं म्हणजे ना ओळखी होत जातील आपोआप. हो हो. हा. आणि काय लागलं तर आम्ही आहे शेजारी. हे घ्या तिळगुळ घ्या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता मी देते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे घे तिळगुळ घे, निदान बोल तरी. काय माहितीये का, तिने बऱ्याच वेळा तिला येता जाता पाहिलं, पण तिची कायम तक्रार आहे की ही बोलतच नाही माझ्याशी. म्हणून म्हणलं आज ना उद्या ओळख झाल्यावर बोलल. आहे की नाही? ती कशी बोलणार? ती जन्मताच बोलू शकत नाही. मामाचीच मुलगी आहे माझ्या. मामाला लय काळजी होती तिची, माझ्या मुलीचं कसं होईल, माझ्या मुलीसोबत कोण लग्न करल. मीच म्हटलो मामाला, मामा तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी करतो लग्न. आणि आमचं लग्न झालं. सुखाचा संसार चालू आहे बरं का, पण सगळे काम करती, फक्त बोलू शकत नाही. कोण म्हणलं बोलू शकत नाही? अहो चेहरा किती बोलका आहे तिचा. हा डोळ्याने बोलती. चालतंय मग. चला. आणि उद्या हळदी कुंकाचं पण सांग ना. हो उद्या हळदी कुंक आहे घरी, तर येशील हा? बर चला येऊ. हा हा चालतंय चालतंय. चल. बघितलं केवढा मोठा गैरसमज करून घेतला होता तू.
हो ना. काय माहितीये का, दिसतं तसं नसतं. तू इतके दिवस तिला नावं ठेवत होती, म्हणायची खूप गर्विष्ठ पोरगी आहे, किती तोऱ्यात असती, माझ्याशी बोलत नाही. पण खरी परिस्थिती अशी वेगळी असते. पण जाऊ दे आता. काय माहितीये का, आता तरी चूक सुधार तुझी. तिला एकटं वाटू नको देऊ. अरे नाहीतरी तू एवढी बडबडी आहे, तिच्या वाटेचं पण तू बोलत जा तिच्याशी जाऊन. हा बर, चला आता जेवून घेऊ आपण. चालतंय.